भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात अन्न विषबाधेची एक गंभीर घटना समोर आली असून अवघ्या 24 तासात बाधितांची संख्या 14 वरून थेट 80 वर पोहोचली आहे। फेमस शोरमा या दुकानातून विकल्या गेलेल्या चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांना उलट्या, जुलाब, तीव्र पोटदुखी, मळमळ आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला। सुरुवातीला केवळ 14 रुग्णांची नोंद झाली, मात्र काही तासातच हा आकडा 37 वर गेला आणि सायंकाळपर्यंत तब्बल 80 नागरिकांना भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले। सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने तातडीने फेमस शोरमा दुकानावर छापा टाकला। तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या। दुकानाचा अधिकृत परवाना मार्च 2026 मध्ये संपुष्टात आला होता, मात्र त्यानंतरही विना नोंदणी व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आलं। एफडीएने दुकानातून चीज ॲनालॉग, शेजवान चटणी, टोमॅटो डीप सॉस, मेयोनीज, चिकन मिक्स मसाला आणि पिझ्झा बेसचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत। जन आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने दुकानाला स्टॉप बिझनेस नोटीस बजावत दुकान पूर्णपणे बंद केले आहे। दरम्यान या प्रकरणी दुकानाचे मालक दिलशाद अन्सारी यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळल्याप्रकरणी एफडीए आणि पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, भिवंडी।